बिझनेस जत्रा, उद्योजकांची एकजूट आणि संधींची लैल. लक्षवेधच्या परिवारातले 10,000 पेक्षा जास्त उद्योजक आहेत आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस साठी असा कार्यक्रम करावा. जत्रा खूप बघितल्या, पण बिझनेस जत्रा हाऊसफुल आहे. 3 फ्लोअर मध्ये जत्रा आहे. एक नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह असा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. अशा कार्यक्रमाला येताना आनंद होतो. लघु उद्योजकांचं जे योगदान आहे आपल्या भारताच्या आर्थिक भरभराटीमध्ये, त्या योगदानाला एक्नॉलेज करणं, ते साजरं करणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही एकमेकांशी चर्चा करता, तुझा काय व्यवसाय, तुझा काय बिझनेस आहे, मग एक दुसरे जेव्हा शेअर करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही जत्रा यशस्वी होत असते. उद्योगाच्या घरी लक्ष्मी वास करी, ते खऱ्या अर्थाने तंतोतंत खरं ठरावं अशी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आपणा सर्वांचे लाडके नेते आणि आपलं आवडतं नेतृत्व आज आपल्या बरोबर आहेत आणि आम्ही समस्त लक्षवेधच्या उद्योजक मंडळींसाठी आज हा एक खरंच अविस्मरणीय क्षण आहे. आणि मला असं वाटतं लक्षवेधच्या स्टाईलने आपण श्री एकनाथ शिंदे साहेबांचा आपल्या स्टाईलने जोशात जोरात टाळ्या वाजवायच्यात. वो 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 सर, या टाळ्यांच्या उत्साहातून तुम्हाला कळत असेल की आम्हाला सगळ्यांना किती प्रचंड आनंद झालेला आहे. आणि इनफॅक्ट इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला तो आनंद दिसत असेल. सर, आम्ही 2019 पासून हा कार्यक्रम करतोय बिझनेस जत्रा. सर, बिझनेस जत्रा हा जो कार्यक्रम आहे, कार्यक्रम करण्यामागचा जो आमचा मानस आहे, तो लघु उद्योजकांचं जे योगदान आहे आपल्या भारताच्या आर्थिक भरभराटीमध्ये, त्या योगदानाला एक्नॉलेज करणं, ते साजरं करणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे. 2019ला आम्ही त्याची सुरुवात केली आणि तुम्हाला आठवत असेल सर, 2017मध्ये एक असाच छोटा कार्यक्रम आम्ही केला होता आणि त्यावेळेला तुम्ही स्वतः इनॉग्रेशन सेरेमनीला आला होतात. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो, आज आमच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख प्रायोजक आहेत जॉय ई बाईक, त्यांची त्यावेळेला सगळ्यात पहिली इलेक्ट्रिकल सायकल ही इकडे लॉन्च झाली होती आणि ती स्वतः साहेबांनी चालवलेली होती याच हॉलमध्ये. आणि त्यानंतर त्यावेळेला ही कंपनी एक स्टार्टअप होती, नुकतीच सुरुवात झाली होती आणि त्यानंतर त्या कंपनीची इतकी जबरदस्त भरभराट झाली. आज ती भारतातली इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रातली पहिली कंपनी आहे जी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झालेली आहे, वर्ल्ड विझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेड. सर, हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे उद्योजक मंडळी एकत्रित येतो. लक्षवेधच्या परिवारातले 10,000 पेक्षा जास्त उद्योजक आहेत आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस साठी असा कार्यक्रम करावा, जिकडे सगळे उद्योजक एकत्रितपणे येतील, जिकडे वेगवेगळ्या संघटना, उद्योजकीय संघटना एकत्रित येतील, जिकडे बँका येतील, सरकारी शासकीय यंत्रणा येतील. आज मला सांगायला आनंद वाटतो, इकडे MSME DFO आणि NSICचे देखील पदाधिकारी बसलेले आहेत आणि ते शासनाच्या स्कीम्स देखील इकडे मांडतात. आणि 2 दिवसामध्ये 125 पेक्षा जास्त वेगवेगळे उद्योजक खाली सर ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला त्यांनी त्यांची उत्पादनं जी आहेत ती अत्यंत सुरेख पद्धतीने मांडलेली आहेत. अत्यंत इनोव्हेटिव्ह असे प्रोडक्ट आणि सर्व्हिस आहेत. 125 पेक्षा जास्त हे बिझनेसेस आहेत. आणि 2 दिवसांमध्ये आत्ता खाली जो ऑफिशियल आकडा जो आत्ता मिळालेला आहे, 9,000 पेक्षा जास्त लोकांनी ऑलरेडी या 2 दिवसांमध्ये उपस्थिती या कार्यक्रमाला लावलेली आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे एक्झिबिशन, कॉन्फरन्स आणि त्याद्वारे उद्योजकांसाठी अपॉर्च्युनिटीज. उद्योजकांची एकजूट, संधींची लयलूट हे आमच्या कार्यक्रमाचं ब्रीदवाक्य आहे. आम्ही असा विचार केला की आपण एक असं व्यासपीठ करूया आणि त्या व्यासपीठाला वेगवेगळ्या स्तरावरची माणसं एकत्रित येतील, एका सकारात्मक आनंददायी अशा वातावरणामध्ये एकत्रित येतील आणि त्या वातावरणामध्ये एकमेकांबरोबर जनसंपर्क साधतील आणि त्याद्वारे एकमेकांसाठी प्रगतीच्या संधी निर्माण करतील. आणि ह्याला जत्रा हे नाव दिलं सर. प्रत्येक गावात जशी जत्रा होते
त्या जत्रेच्या मागची जी संकल्पना असते ती अशी असते की त्या जत्रेच्या माध्यमातून गावागावाची जी ट्रेड इकोसिस्टम असते त्याला चालना मिळावी. आम्ही असा विचार केला की शहरामध्ये उद्योजकांची सुद्धा अशी जत्रा होईल ज्याच्यामध्ये उद्योजकांची एक ट्रेड इकोसिस्टम निर्माण होईल. आणि सर, मला सांगायला अभिमान वाटतो की या संकल्पनेची सुरुवात आपल्या ठाण्यापासून झालेली आहे आणि आता ठाण्यानंतर या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवायची आमची मनीषा आहे. या कार्यक्रमासाठी सगळे उद्योजक, सगळ्या वेगवेगळ्या संघटना एकत्रित येतात. यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेऊ इच्छितो. आमचे गणेश दरेकर आहेत, ॲडमार्क मल्टीव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे. अरुण सिंग सर जे तुमच्या बाजूला बसलेले आहेत. यावर्षी आमच्याबरोबर स्वागताध्यक्ष म्हणून संतोष पाटील सरांनी देखील आम्हाला जबरदस्त समर्थन दिलं. अमित आचरेकर वा कॉर्पोरेशनचे आहेत. आणि आमचे समस्त लक्षवेधी परिवारातले उद्योजक जे आहेत, यावेळेला उदय सावंत सरांनी आम्हाला स्पेशली तुम्ही इकडे यावं याच्यासाठी भरपूर बॅटिंग केली आणि शेवटी तुम्ही आज इकडे सर आलेले आहात. आमचा आनंद खरंच गगनात मावत नाहीये. बहुतेक शब्द कमी पडतायत. यावेळेचा 31 डिसेंबरचा रात्री 12 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत आम्ही सरांबरोबर होतो, एकनाथ शिंदे सरांबरोबर. फक्त त्यांना भेट करू शकलो नाही कारण त्याच्या आजूबाजूला एवढा मोठा गरारा होता लोकांचा. आणि त्यावेळेला 31 डिसेंबरला जे रक्तदान शिबिर होतं त्या शिबिराला सर स्वतः आले होते आणि आम्हाला असं वाटलं बहुतेक तिकडे आम्हाला जरा संधी मिळेल सरांपर्यंत आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला. आमचे गणेश दरेकर, आमचे ज्ञानेश सपकर अशी वेगवेगळी मंडळी होतं. पण आम्हाला नरेश म्हस्के साहेबांच्या द्वारे सरांपर्यंत तो मेसेज पोहोचवता आला, संदेश पोहोचवता आला. आणि आज खरंच परत एकदा सर खूप आनंद होतोय तुम्ही इकडे आहात. मी जास्त आता काही बोलू शकत नाही, बोलायचं भरपूर आहे. पण या वेळेला तुमच्या उपस्थितीमुळे आम्हाला सगळ्यांना एक जबरदस्त प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि एक शुभ संकेत मिळालेला आहे की आम्ही जे काम करतोय ना त्या कामाला खरोखरच लोकांचा देखील प्रतिसाद आहे आणि हे काम आम्ही सतत पुढे असंच अविरतपणे करत राहू ही शाबासकी थाप तुमच्या या प्रेझेन्सद्वारे आम्हाला मिळालेली आहे. सर, आजच्या कॉन्फरन्स, कालच्या कॉन्फरन्स फुल अशा जॅम पॅक हाऊस फुल होत आहेत आणि इकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या विषयावरचे तज्ज्ञ, वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन होत आहे. प्रतियश उद्योजक येत आहेत, वेगवेगळ्या विषयावरचे एक्सपर्ट्स येत आहेत आणि ज्ञानार्जन इकडे खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि या कार्यक्रमाची सांगता जी आहे ती खरंच सुरेख पद्धतीने आज होते असं मला वाटतं. एवढंच मी म्हणेन आणि म्हणतो थँक्यू व्हेरी मच. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. अच्छा, लक्षवेध या संस्थेच्या वतीने बिझनेस जत्रा 2025चं आयोजन केले. मी बिझनेस जत्रेला पण शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या देखील तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि जत्रा खूप बघितल्या पण त्या जत्रा सगळ्या हाऊसफुल असतात, पण बिझनेस जत्रा पण हाऊसफुल आहे. त्यामुळे खाली पण मला वाटतं 2 फ्लोर आहेत ना, 3 फ्लोअरमध्ये जत्राच जत्रा आहे. खरं म्हणजे अशा कार्यक्रमाला येताना आनंद होतो आणि एक नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह असा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. खरं म्हणजे नवीन वर्ष जे आहे सगळ्यांना नव्या उद्योगाचं, नव्या आकांक्षाचं आणि नव्या टार्गेट्सचं आणि आपण मनामध्ये जी काही टार्गेट्स आणि अजेंडा ठेवला आहे तो यशस्वी हो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो. खरं म्हणजे गेले 2 दिवसापासून ही बिझनेस यात्रा आहे, जत्रा, आणि वेगवेगळ्या व्यवसायावर इथे चर्चाही झाली असेल आणि चांगल्या आयडियाज ज्या आहेत, कल्पना आहेत, एकमेकांना शेअर देखील आपण केल्या असतील. खऱ्या अर्थाने कुठलाही कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो
त्या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक एकत्र येतात. मग ते अनेक एक्झिबिशन होतात, MCAचे, क्रेडाईचे, आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे. आणि आता तुम्ही लघु उद्योजक, MSME मधून आता हे लघु उद्योजक मोठे उद्योजक होतात. कारण शेवटी शून्यातून प्रत्येकजण विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून जे आपण सगळे उद्योजक या ठिकाणी आलेले आहात, त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे उद्योगाच्या घरी लक्ष्मी वास करी, अशा प्रकारची एक म्हण आहे किंवा आपण म्हणतो, ते खऱ्या अर्थाने तंतोतंत खरं ठरावं, अशाही आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. अनेक लोक इथे ओळखीचे आहेत. त्यांनी सुरुवात छोट्या व्यवसायापासून केली आणि हळूहळू व्यवसाय, खरं म्हणजे याच्यामध्ये व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, कष्ट मेहनत असली पाहिजे, म्हणजे डेडिकेशन असलं पाहिजे, डिवोशन असलं पाहिजे कुठल्याही कामामध्ये. आता बघा, कुठलंही काम आपण हाती घेतल्यानंतर करायचं म्हणून करायचं असं जर केलं तर मग ठीक आहे, तसंच चालत राहतं. परंतु कुठलंही काम, कुठलीही जबाबदारी मिळाल्यानंतर त्या जबाबदारीचं आणि संधीचं सोनं करायचं, असा एकदा विचार मनात केला की मग मात्र त्या माणसाला यश मिळतं आणि त्याची पुढची वाटचाल देखील यशस्वी ठरते. आणि म्हणूनच मला या ठिकाणी आपल्याला अनेक इथं आलेले लोक आहेत. या हॉलमध्ये आलेल्याची प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी असेल. कोणी कसा व्यवसाय सुरू केला, कोणी कसा केला. मगाशी कोणी सांगितलं एक सायकल होती, इलेक्ट्रिक सायकल, आता इलेक्ट्रिक. जॉयभाई त्याचं माझ्या लक्षात नव्हतं, पण त्यांनी त्याचं उद्घाटन मी केलं आणि आता तो नंबर 1 ठरला आहे. त्यामुळे ठाण्यात देखील मला अनेक व्यापारी उद्घाटनाला बोलवतात आणि पुन्हा वर्ष 2 वर्षात दुसऱ्या दुकानाच्या उद्घाटनाला बोलवतात. मी म्हणाला, अरे गेल्या वर्षी केला ना. नाही, आता दुसरा केला, अभी दुसरा दुकान चालू आहे. म्हणजे ही एक प्रकारचं त्याचं मेहनतीचं फळ आहे. त्याला मी उद्घाटन केलं म्हणून त्याचं दुसरं दुकान झालं असं नाही. आता मग मी रॉयल्टी मागितली असती. पण मी विदाऊट रॉयल्टी काम करणारा माणूस आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे, गेले 2.5 वर्ष या राज्यामध्ये काम करत असताना सर्व सेक्टरसाठी आम्ही निर्णय घेतले. अगदी मी तसा शेतकरी कुटुंबातून आलोय आणि एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो, याचा आनंद सगळ्यांनाच झाला. आणि त्यामध्ये मग सर्वांनाच आपल्याला न्याय द्यायचा आहे. मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, उद्योगातले उद्योगपती, छोटे उद्योगपती आणि सगळ्यात मोठा सेक्टर होता लाडक्या बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडका भाऊ पण केला आम्ही. कारण आतापर्यंत तुम्हाला सांगतो, कुठल्याही राज्यात प्रशिक्षण भत्ता, स्टायपंड कधी दिला नव्हता. म्हणजे 12वी त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं. 12वी डिप्लोमा आणि डिग्री केलेल्या लोकांना 6,000, 8,000, 10,000 रुपये स्टायपंड. 10 लाख मुलांचं टार्गेट केलं, मुलींचं आणि मुलांचं. याच्या मागचा उद्देश एवढाच की त्यामधून त्यांनी ट्रेनिंग घ्यावं आणि तुमच्यासारखे उद्योजक येतात त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळावी, अशा प्रकारचं स्किल्ड मॅनपॉवर मिळावी.
कारण शेवटी आता आपलं राज्य जे आहे हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दावोसला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये स्वित्झर्लंडला, त्यावेळेस तर सुरुवात होती आमची. आणि मला आठवत आहे की आपल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये एवढी गर्दी व्हायची की खूप वेगवेगळ्या देशाचे प्रमुख आम्हाला भेटायला आले, उद्योजक आले आणि आपल्याबरोबर MOU साईन केले त्यांनी. मला वाटलं नव्हतं की एवढा रिस्पॉन्स मिळेल, कारण आपलं तर नवीन सरकार, त्यांना काय माहिती कधी सरकार इकडे बदलते, कधी जाते, नवीन येते. पण कारण तसं मीच टांगापलटी करून नवीन सरकार आणलं, कारण ते गरजेचं होतं. ते लॉकडाऊन सरकार होतं. उद्योग बंद, दुकान बंद, मकान बंद, मंदिर बंद, सण बंद, उत्सव बंद, सब बंद. सब बंद रहेगा तो चलेगा कैसे? कोविड करून चालत नाही. आणि म्हणून सरकार बदलणं गरजेचं होतं, जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार, खरं म्हणजे एका विचारधारेचं सरकार आवश्यक होतं. आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात होता. आणि मग महाराष्ट्रामध्ये देखील एका विचाराचं सरकार असेल तर डबल इंजिनचं सरकार म्हणून आपल्या राज्याला विकासाचा वेग मिळेल, आपल्या राज्याच्या विकासाला गती येईल, प्रगतीला गती येईल, हा विचार करून तसं काम फार कठीण होतं. ते आठवले दिवस तरी सुद्धा, कारण शेवटी चालू सरकार म्हणजे अस्तित्वात असलेलं सरकार आणि आम्ही मंत्री होतो. मंत्री सरकारमधून पाय उतार होऊन विरुद्ध दिशेकडे जाताना कधी तुम्ही पाहिले? एक नगरसेवक काय ग्रामपंचायतचं सरपंच पण सत्ता सोडत नाही, पण आम्ही सत्ता सोडली विचारधारेसाठी आणि या राज्याच्या विकासासाठी, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सरकार बनवलं. आणि मला आठवत आहे 2.5 वर्षात एकही सुट्टी न घेणारा हा मुख्यमंत्री. आणि पहिल्या दिवसापासून आम्ही एवढे निर्णय घेतले, सगळे बंद पडलेले प्रकल्प, सगळ्या प्रकल्प, आता कोस्टल हायवेला गेला तुम्ही मुंबईमध्ये, कोस्टल रोडला बघा कसा झालाय तो. अटल सेतू MTHL बघा, नागपूर मुंबईवरून कोण येत असेल इथे ते समृद्धी महामार्ग बघा, पुण्याचं आता मुंबई पुणे एक्सप्रेस आपण त्याचं टनेल करतोय, मिसिंग लिंक करतोय. जगातला, तुम्हाला माहित नसेल, जगातला सगळ्यात रुंद टनेल आपण करतोय, जगातलं सगळ्यात. आणि त्यामुळे आता मुंबई पुणे एक्सप्रेसमुळे तुमचा उद्योग वाढला, IT सेक्टर आलं, ऑटोमोबाईल हब आलं, सर्व्हिस इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झाली, सगळं झालं. आणि इंडस्ट्रीवर डिपेंड असणारे छोटे मोठे उद्योग खूप असतात आणि हजारो लाखो लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळतो. आणि दावोसला गेल्यानंतर मला वाटलं नाही, मगाशी ते विसरलो मी सांगायला, पण पहिल्याच दावोसच्या मीटिंगमध्ये 2 लाख कोटीचे MOU साईन झाले. त्याचं 70 to 80% एक्झिक्युशन झालं. दुसऱ्या दावोसच्या मीटिंगमध्ये 3 लाख 3.5 लाख कोटी रुपयाचे MOU साईन झाले. आणि त्याची सुरुवातही झाली. उद्योग मंत्री इकडे येऊन गेले असतील, त्यांनी त्याची लोक म्हणाले तुमचे सगळे उद्योग पळाले, उद्योग पळाले, उद्योग पळाले. आता त्यांनी श्वेतपत्रिका काढली. FDI मध्ये आपण पुढेच आहोत. आणि जेव्हा आपलं सरकार नव्हतं महायुतीचं, त्यावेळेस नंबर 3 ला आपण होतो. कर्नाटक, गुजरात पुढे होतं. जसं मुख्यमंत्री मी झालो 6 महिन्यामध्ये, मला अभिमान आहे, मी, देवेंद्रजी, आम्ही टीमने, अजितदादा पहिल्या नंबरवर परत आणला आम्ही.
महाराष्ट्र. कारण उद्योजकांना काय पाहिजे असतं? सुविधा पाहिजे असतात, इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी पाहिजे, स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे आणि सिंगल विंडो क्लिअरन्स पाहिजे. फटाफट 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 परवानग्या मिळाल्या पाहिजे. मला आठवतंय पुण्यामध्ये एक इंडस्ट्रीला सुरू करून 10 वर्ष झाली होती. तो आणखी एक्सपान्शन करणार होता. तर माझ्याकडे ती तक्रार आली. तो उद्योजक स्वतः आला आणि मला म्हणाला, बहुत सालों से रोड मांग रहा हूं मैं, रोड ही नहीं मिल रहे बना के. तो बोले एक्सपांशन कैसे करूंगा, नहीं तो जाता हूं बाहर में. मग मी ताबडतोब माझी टीम लावली. मी सांगितलं तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांना, तुम्ही रस्ता बनवताय तर उद्यापासून ते सुरू करा, नाहीतर माझं इकडून सगळं डांबराचं मशीन, डांबराचं डंपर बिंपर सगळं येतील. लगेच त्याचं काम चालू झालं. 1 आठवड्यामध्ये कंप्लीट झालं. तो उद्योजक आणि त्याची सौभाग्यवती दोघंही मला भेटायला आले आणि त्यांनी हाताने शिवलेली गोदडी मला भेट दिली घेऊन इकडे, त्या आमच्या ताईनी. असे अनेक उदाहरणं आहेत. शेवटी आपल्याकडे येणारा जो उद्योजक आहे त्याला विश्वास वाटला पाहिजे. कुठला वेदांतो कुठली फॉक्सकॉन कंपनी गेली तेव्हा तर आम्हाला 2च महिने झाले होते. 2 महिन्यामध्ये एखादा मोठा उद्योग इकडे येतो काय, जातो काय, असं काय होतं का? त्याला प्रिपरेशनला 1-1 वर्ष लागतं. मी मोदी साहेबांना फोन केला, बोले ये वेदांता वाला वहाँ जा रहे हैं और आप इसमें कुछ तो आशीर्वाद देंगे, तो हमें ये लोग बदनाम कर रहे हैं. बोले, त्यांनी मला सांगितलं, ये उद्योजक जो है ये बार बार आपके सरकार के पास गया लेकिन उसको कोई हेल्प नहीं मिली, उसको कोई कोऑपरेशन नहीं मिला, तो उसने सोचा आगे कुछ ऐसे होने वाला है तो चले जाओ. त्याला काय माहित आपलं सरकार बदलणार आहे ते. आणि मग आपल्याकडे किती उद्योजक आले तुम्हाला त्याची मी काही एवढी माहिती देत नाही, पण परकीय गुंतवणूक FDI मध्ये आपला महाराष्ट्र नंबर 1 ला आता. पुऱ्या देशभरामध्ये आपल्या राज्याची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राची 52% आहे. आता 22-23ला आपण 22ला आणि 23ला आपण होतो. हे आकडे माझे नाही आहेत, हे आपले केंद्र सरकारचे आहेत. 1,18,000 कोटी आपली परदेशी गुंतवणूक 22-23ची आहे. 23-24ची 1,25,000 कोटी. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर 2024 तेव्हा मुख्यमंत्री मी होतो, 6 महिन्यात 1,13,000 कोटी रुपये. त्यामुळे इकडे पळाले तिकडे पळाले, अगोदर पळाले. कारण तेव्हा विचारायला जायचं, आले की माझं काय. आता आम्ही विचारतो तुमचं काय, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय मदत पाहिजे ती सांगा आम्हाला. एक उद्योग आला तर शेकडो हजारो नोकऱ्या मिळतात. एका उद्योगावर छोट्या छोट्या अलाइड इंडस्ट्रीज तयार होतात. मोठ्या उद्योगावर तुमच्यासारखे लघु उद्योजक तयार होतात. आणि त्यामुळे उद्योग हा फार महत्वाचा भाग आपल्या राज्य सरकारचा आहे. आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की 2.5 वर्ष काय गेले ती मागची सोडा, पण यापुढे एकही उद्योग आपल्या महाराष्ट्रातून दुसरीकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची तुमचे काम. नाहीतर त्यांना हेही सांगितलंय, असं झालं तर तुमची काळजी मी घेणार. मी रोकटोक सांगितलेलं आहे सगळ्या मंत्र्यांना. त्यामुळे 2.5 वर्ष आपण ठीक आहे, आपल्याबरोबर आले सगळेजण, 2.5 वर्ष धाडस केलं, 2.5 वर्ष आपण चला. पण आता मात्र एकही दिवस आपल्या राज्याचा विकास आणि प्रगती याच्याशिवाय दुसरा विचार बिलकुल नाही.
आता देवेंद्रजी आमची टीम, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांची टीम आहोत. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आमची टीम होती, आताही आमची टीम आहे आणि टीम या राज्याला पुढे घेऊन जाईन. आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुमच्या माध्यमातून अनेक उद्योजक तयार करा. बाळासाहेब म्हणायचे, नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा, नोकऱ्या देणारे. आणि ते तुम्ही करताय. आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही उद्योजकांना प्राधान्य दिलेलं आहे. तुम्हाला कुठलीही काही आमचा एक उद्योग विभाग केलेला आहे. आमचा उदय सावंत त्याचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे. कुठली कंप्लेंट काय असेल तर ते मला सांगतात आणि ताबडतोब ती आपण सोडवतो. दुसरे आमचे संतोष पाटील, त्यांचा कुठला क्लब आहे, सॅटर्डे क्लब आहे उद्योजकांसाठी खास. म्हणजे वेगवेगळे क्लब असतात पण उद्योजकांसाठी असणारा क्लब आहे यांचा. सगळेच क्लब लागतात आपल्याला. शेवटी हे आपले जे काय प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातला माणूस असतो आणि माणसाला आपल्या आपल्या आवडीनिवडीनुसार आपलं क्षेत्र निवडायचं असतं आणि त्याच्यात यश मिळवायचं असतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी एकच सांगतो तुम्हाला की मगाशी कोणीतरी सांगितलं एकजूट काय, उद्योजकांची एकजूट आणि संधींची लयलूट. बरोबर आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अवघे हो श्रीमंत. चालेल तसं घ्या. कारण शेवटी एक माणूस श्रीमंत झाला तर त्याच्या मागे 10 लोक काम करतात. 10 लोकांचं कुटुंब असतं, त्याच्यात आणखी 5-5 लोक पकडले तर ते 50 लोक होतात. आणि म्हणून आता आम्ही उद्योजकांना, MSMEला, मोठ्या उद्योजकांना जे काही प्राधान्य देण्याचं काम करतोय. कारण आदरणीय मोदी साहेबांनी जो काही विकसित भारत 2047 आणि $5 ट्रिलियन जे आत्ताचं त्यांचा गोल आहे, त्या $5 ट्रिलियन आपली महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपला गोल आहे. आता नीती आयोग आला होता. नीती आयोगाने म्हटलंय एकाच्या कुठे मागे लागता तुम्ही, तुमचं फक्त मुंबई आणि MMR मध्ये $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. फक्त मुंबई MMR मध्ये. रेस्ट ऑफ महाराष्ट्र वेगळा आहे आणखी. त्यामुळे आपण आज कनेक्टिव्हिटीला महत्त्व देतोय. एअर कनेक्टिव्हिटी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, रेल कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी, आपण पोर्ट बांधतोय, मोठे रस्ते करतोय. आज नागपूर मुंबई जर आपण पाहिलं 20 तास 22 तास अंतर कापायला लागायचं. आज 7 ते 8 तासामध्ये नागपूरचा माणूस मुंबईत, मुंबईचा माणूस नागपूरला. आता तिथं मी एकदा पहिला गेलो होतो सुरुवातीला, जिथून नागपूर मुंबई सुरू होते. एक काळं कुत्रं दिसत होतं. आता मल्टीनॅशनल कंपन्या आल्या, उद्योग आले, कारण अंतर त्यांचा प्रवास जो आहे, शेवटी वेळ वाचला पाहिजे, इंधन वाचलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी, आज अटल सेतूला तुम्ही गेला असाल, कोण अटल सेतूने गेले ना, 1 तास 1.5 तास लागायचा, आता 20 मिनिटात अटल सेतू पार. आणि आम्ही पर्यावरण पूरक करतो, म्हणजे पर्यावरणाचाही समतोल राखतो आम्ही. याचं उदाहरण तुम्हाला मी देतो. तुम्हाला तिथं फ्लेमिंगो होते, फ्लेमिंगो. सगळे पर्यावरणचे जे आपले NGOज आहेत ते म्हणाले अटल सेतू झाला की तुमचं हे फ्लेमिंगो इथून जातील, पर्यावरणाचा ऱ्हास होईल. मी त्या खात्याचा मंत्री होतो. मी सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना, काही वाटेल ते झालं तरी फ्लेमिंगो कमी होता कामा नये. काही जी टेक्नॉलॉजी वापरायची तिला वापरा. मग त्यांनी स्पेशल टेक्नॉलॉजी वापरली, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला. आणि जे आपण नॉईज बेरियर नंतर लावतो ते कामाच्या वेळेस लावले. तुम्हाला मी सांगतो, NGOचाच रिपोर्ट आहे, फ्लेमिंगोमध्ये वाढ झाली, कमी झाली नाही. म्हणजे उद्योग किंवा प्रकल्प करत असताना पर्यावरणाचा देखील समतोल राखला पाहिजे.
नाही तर आपल्याला माहित आहे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, कधी पाऊस पडतो, कधी उन्हाळा होतो, कधी काय होतं, आता बघताय आपण सगळे. एकीकडे आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाला फेस करतो आपण आणि दुसरीकडे अतिवृष्टीला फेस करतो, गारपीट आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो की उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकत्र आलात तर नक्कीच या महाराष्ट्राचं कल्याण होईल. मी दावोसला गेलो होतो त्यावेळेस सकाळी पहाटे तिकडे 6 का 7 वाजले होते, पण तुम्हाला माहिती आहे तिकडे बर्फ असतो. मराठी उद्योजक आणि त्याच्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर होत्या, स्वागतासाठी आल्या होत्या दावोसमध्ये सकाळी एवढ्या पहाटे. आणि दावोसला जगभरातले मराठी लोक पण भेटले आणि महाराष्ट्रातले इतर भाषिक पण मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं आमच्या देशातली गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे देखील एक मोठी गोष्ट आहे. एक खऱ्या अर्थाने जिथं आपला माणूस जातो, महाराष्ट्रात वास्तव्याला असलेला ज्या देशात जातो तिथून इन्व्हेस्टमेंट आणण्याचा एक येऊ किंवा पुढे त्याला यश मिळेल किंवा नाही मिळेल, पण बोलणं हे महत्वाचं आहे ना. आपुलकी आणि जिव्हाळा महत्वाचा आपल्या राज्याच्या बद्दल. आणि म्हणून आपला देश पुढे जातोय. मोदीजी देशाला पुढे नेत आहेत. आज 10व्या 11व्या क्रमांकावरून आपली इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर आली आहे. आता आपल्या 3ऱ्या नंबरवर आणायची आहे. आणि म्हणून महाराष्ट्र त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला असलं पाहिजे. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की मुंबई हे आपण त्याला अर्थव्यवस्थेचं पॉवर हाऊस करू शकतो. फिनटेक कॅपिटल आपलं होऊ शकतं. हे सगळं जे आहे हे करायचं असेल तर तुमच्यासारखे जे उद्योजक आहेत त्यांनी, आम्ही आता जे मोठे रस्ते करतोय तिकडे तुम्ही या, तुम्हाला आम्ही जागा देऊ, तुम्हाला सवलत देऊ आणि ग्रुप करा. तुम्ही तुमचे आता छोटे उद्योग आहेत, ग्रुप केला तुम्ही, मोठे उद्योग होतील, त्याला आम्ही मदत करू. सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. आणि म्हणून तसं बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्र चॅलेंज असतं. आमचं राजकीय क्षेत्र पण, कारण आम्हाला दर 5 वर्षाला आमची परीक्षा द्यायला लागते. आणि म्हणून तुमचं उद्योग क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये मेहनत, कष्ट आणि मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे जिद्द पाहिजे आणि एकमेकाला मदत करण्याची वृत्ती पाहिजे, तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने अशा या बिझनेस जत्रा, नावही चांगलं आहे जत्रा, जेव्हा सगळे एकत्र येतात, जत्रेमध्ये बरेच लोक येतात, वेगवेगळ्या, म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी जत्रा असते, तरुणांसाठी वेगळी, महिलांसाठी, म्हणजे वेगवेगळ्या, ज्येष्ठांसाठी विरंगुळा. तसं तुमच्या इकडे आल्यानंतर देखील तुम्ही एकमेकांशी चर्चा करता, बाबा तुझा काय व्यवसाय आहे, तुझा काय बिझनेस आहे. मग एक दुसरे जेव्हा शेअर करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती जत्रा यशस्वी होत असते. आणि आता तर तुमचं सरकार आहे, हक्काचं तुमचं सरकार आहे, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि उद्योग विभाग पण आपल्याकडेच आहे. उदय सामंत तुमच्या घरातलेच आहेत. ते कधी आपल्याला भेटू शकतात, कधी तुम्ही, आणि मी पण भेटतो कोणालाही. म्हणजे मी नेहमी सांगतो, CM म्हणजे CM, मी होतो तेव्हा म्हणायचो CM म्हणजे, लोक म्हणतात चीफ मिनिस्टर, मी म्हणतो CM म्हणजे कॉमन मॅन. आणि कॉमन मॅन म्हटल्यानंतर कॉमन मॅनमध्ये जाताना अडचण येत नाही, प्रोटोकॉल येत नाही, सगळं बाजूला राहतं. आणि आता मी DCM आहे, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन. त्यामुळे शेवटी डेडिकेशन आणि डिवोशन महत्वाचं आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आयोजकांना सगळ्या. अतुल तुम्हाला शुभेच्छा खूप, सर्व उद्योजकांना शुभेच्छा.
आणि मी तुमच्या या कार्यक्रमाला आलेलो आहे. पुढच्या वर्षी नक्की एकेकाचा उद्योग दुप्पट झालेला असला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला खूप खूप मनापासून मी धन्यवाद देतो. आणि जेवढं शक्य होईल उद्योग खातं आपल्याला मदत करेल असं आश्वासन देतो. आणि जाता एकच सांगतो, उड़ान तो हम सिखला देंगे, उड़ान तो हम सिखला देंगे, आप जरा से पर खोलो, आप जरा से पर खोलो. म्हणजे तुम्ही आम्ही उडान शिकू, पण तुमचे पंख तुम्ही हलवायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.